A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नवीन कायदा प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न। नवीन कायदे अंमलात आले आहेत। या कायद्याची माहिती व प्रशिक्षणासाठी हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संत नामदेव सभागृहात पत्रकार बांधव व महिलांना नवीन कायद्याअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये नवीन कायद्यांमध्ये इंडिया या शब्दाऐवजी भारत हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे। आता जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग दाखवण्यात आला आहे। तसेच बालकांचे वय 18 वर्ष हे निश्चित करण्यात आले असून बालकांचा गैरवापर करण्याविरुद्ध शिक्षेची तरतूद केली आहे। प्रत्यक्षात दंगा करणारे व त्यांना चिथावणी देणारे हे एकच समजण्यात आले आहेत। तसेच पूर्वीच्या कायद्यातील अपवाद वगळण्यात आले आहेत। संघटित गुन्हेगारीबाबत कायद्यात स्पष्ट उल्लेख केला असून छोट्या गुन्ह्यांचा सुद्धा संघटित गुन्हेगारीत समाविष्ट केला आहे। तसेच राजद्रोहाची व्याख्या निश्चित केली आहे। सोशल मीडियावरील गुन्ह्यांचा सुद्धा नवीन कायद्यात समावेश केला आहे। गुन्ह्यानुसार शिक्षा वाढवण्यात आली आहे। महिलांची चैन हिसकावण्यासंदर्भात स्वतंत्र कलम समाविष्ट केली आहे। डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची स्पष्टता कायद्यात केली आहे। तसेच विवाहाच्या पैशाचे लालच देऊन महिलांचे लैंगिक शोषण कायद्यासंदर्भात व्याख्या व शिक्षा स्पष्ट केली आहे। एका व्यक्तीकडून खून करणे व जमावाकडून खून करणे याबाबत अधिक स्पष्टता आणून मॉब लिंचिंग कायदा कठोर शिक्षेची तरतूद केली आहे। यासोबतच नागरिकांना जलद न्याय देण्यासाठी इतर छोट्या न्याय मोठ्या तरतुदीचा समावेश नवीन कायद्यामध्ये करण्यात आले आहेत। या कार्यक्रमाच्या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रकाश माकोडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विलास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे व हिंगोली येथील सर्व पत्रकार बांधव व हिंगोली येथील महसूल प्रशासन विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, गृहरक्षक दल व विविध विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।